विस्तार बातमी पाहूयात। मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर इथे 1 ते 4 मे 2025 पर्यंत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होते। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत। 4 दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रम असणार आहेत। पुन्हा एकदा बातमी। राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, ठिकठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हुतात्म्यांना करणार अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। वेविज मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त। जातनिहाय जनगणनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक। जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं काँग्रेसकडून स्वागत। जातनिहाय जनगणना कधी करणार, काँग्रेसचा सवाल। याच्यात आता जो कोण आयोग असेल त्यांनी मात्र त्याच्यामधले सदस्य, त्याच्यामधले सगळे पदावरती असणारे लोकही निष्पक्षपातीपणानं काम करणारे असावेत। आकडा फुगून सांगणार नसता पुन्हा देशाला आंदोलनाच्या पवित्र्यात जावं लागेल। जातनिहाय जनगणनेत आकडा फुगवून दाखवल्यास पुन्हा आंदोलन करू, जरांगे पाटलांचा केंद्र सरकारला इशारा। पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं आज लोकार्पण। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन। वाहतूक कोंडीतून पुणेकरांची होणार सुटका। मदर डेअरीनंतर अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले। आजपासून नवे दर लागू होणार। आणि एटीएम मधून पैसे काढणं महागणार। मर्यादेनंतर पैसे काढण्यावर 23 रुपये, तर बॅलन्स चेक करण्यासाठी 11 रुपये चार्ज आकारणार। आजपासून नवे नियम बदलणार। मंडळी, देशात शेळ्या मेंढ्यांची नोंद होत होती, पण त्यांना सांभाळणाऱ्या माणसांची होत नव्हती। पालावरची, फुटपाथवरची, उघड्यावरची, डोंगरावरची, माळ रानावरची माणसं नोंदवली जावीत म्हणून या देशात गेली अनेक वर्ष अनेक आंदोलनं उभी राहिली, लढे उभारले गेले। देश में जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी ही घोषणा बेंबीच्या देठापासून दिली जात होती। अखेर त्याला यश मिळालंय, कारण जातनिहाय जनगणनेला केंद्र सरकारनं ग्रीन सिग्नल दिलाय। हा निर्णय ऐतिहासिक आहे। मंडल आयोगानंतर जसं देशाच्या राजकारणाचं सगळं समीकरण बदलून गेलं, तसंच पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाला आणि इथल्या समाजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय ठरू शकतो। लोकांची संख्या किती हा लोकशाहीत फक्त आकडा नसतो, ती राजकीय शक्ती असते, ज्या शक्तीची जाणीव ओबीसींना मंडल आयोगाच्या नंतर झाली। पण त्यांच्या संख्येला आधार 1931 ची जनगणना होती। त्याच्या ठोकताळ्यांवर इथं आरक्षणाची वाटणी झाली, त्यात अनेकांची छाटणी झाली। इथल्या लोकशाहीच्या MRI मधून कुणाची किती भागीदारी, कुणाची किती हिस्सेदारी हे देशासमोर यायला हवं। सामाजिक न्यायाच्या MRI मधून भारतातल्या तब्बल 4000 जातींचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक वास्तव इथं कळायला हवं। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात कुणाच्या वाट्याला किती अमृत, कुणाच्या वाट्याला किती हलाहल आलं हे देशाला कळायला हवं। आरक्षणाच्या गुट्टीनं कोण किती गुटगुटीत आणि कोण किती कुपोषित राहिलं हे समजायला हवं। वेगवेगळ्या राज्यात निर्माण झालेल्या जाती आरक्षणाच्या लढ्यांवर उत्तर मिळायला हवं। म्हणून जातनिहाय जनगणना गरजेची होती, पण खरंच हे उत्तर मिळणार आहे का? या निर्णयाच्या टायमिंगला बिहार निवडणुकीची राजकीय किनार आहे। एका बाजूला सरकारनं मुद्द्यावरून रान पेटवणाऱ्या विरोधकांच्या गोटातली हवा काढून घेतली आहे, तर दुसऱ्या बाजूला जातनिहाय जनगणना केल्यास धर्मात उभी फूट पडेल,
जातीयवाद वाढेल असं म्हणणाऱ्या सरकारच्या पाठीराख्यांची गोची केली आहे का? ओबीसी आमचा डीएनए असं म्हणणाऱ्या भाजपनं आपली ही वोट बँक अधिक मजबूत केली आहे का? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्याच्या दरम्यान मोदींचा हा मास्टर स्ट्रोक की मजबुरी याची चर्चा पण बघूया खास रिपोर्ट। देशात जातनिहाय जनगणना होणार, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक। देशात गेल्या काही वर्षात जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना केली जावी अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती। देशात कोणत्या जातीची किती संख्या आहे ते समोर यावं अशी भूमिका मांडण्यात येत होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2025-26च्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगणना केली जाईल असा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। काही राज्य सरकारांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला, पण राज्य सरकारनं केलेल्या सर्वेत पारदर्शकता नव्हती असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। भारतात ब्रिटिश राजवटीत 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली। त्यानंतर 1931 पर्यंत ब्रिटिशांकडून जनगणना करण्यात आली, त्यात जातीची नोंदणी करण्यात आली होती। 1951 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात पहिली जनगणना करण्यात आली। त्यानुसार केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांचं जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं होतं। देशात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी स्वागत केलंय। समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा। महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती। आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला, मोदीजींनी घेतला। मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी, सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली, त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदींचे आभार मानतो। हा निर्णय मात्र जो आहे तो पुन्हा तो थंड बसता जाऊ नये आणि त्याचा खरंच अंमलबजावणी करून हा निर्णय जो आहे, हा निर्णय जिसकी जिसकी संख्या भारी उतनी उतनी साझेदारी यापर्यंत हा निर्णय पोहोचवणं जे आहे ते महत्वाचं आहे। केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता, त्यामुळे केंद्र सरकारची काहीशी राजकीय कोंडी झाली होती। पण ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मास्टर स्ट्रोक खेळलाय। तरी घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून आम्ही वंचित राहिलोय, ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा, ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं। नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। मी वैष्णवजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो। देशात लवकरच जातनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या देशात कोणत्या जातीची संख्या किती आहे याची आकडेवारी यातून समोर यायला मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।